राज्याच्या 15व्या विधानसभेचं गठन करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज 288 पैकी 173 आमदारांचा शपथविधी झाला आहे. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य होतं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या विशेष अधिवेशनाच्या काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. आज हंगामी अध्यक्षांनी तालिका सदस्य म्हणून चैन सुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या सदस्यांना शपथ दिली. हे चौघे कोळंबकर यांच्यासोबत तालिका सदस्य म्हणून कामकाज पाहतील. त्यानंतर राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शपथ देण्यात आली. विरोधी पक्षांकडून आजच्या शपथग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला होता. मात्र तरीही समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या एकूण 4 सदस्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. विधानसभा विशेष अधिवेशनात रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी उर्वरित सदस्यांना शपथ दिली जाईल. त्यानंतर सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव, राज्यपालांचं अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. भाजप नेते आणि मावळते अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत. नार्वेकर यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. यंदाच्या विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या 78 इतकी आहे. या सर्व आमदारांच्या आगामी काळातल्या कामगिरीबाबत राज्यातल्या जनतेला उत्सुकता आहे. दरम्यान एकीकडे आमदारांच्या शपथविधीची लगबग सुरू असताना दुसरीकडे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळातल्या खातेवाटपाबाबत खलबतं सुरू आहेत. आज या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं आणि कोणती खाती येणार याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एकंदर संख्याबळाच्या 15% मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 43 जणांचा समावेश होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात केवळ 40 जणांची जागा शिल्लक आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 21 ते 22 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेमकी किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. राज्यात 2 प्रमुख पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई तसंच आमदार अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होता. आज झालेल्या शपथग्रहण समारंभात नितेश राणे यांच्यासह भाजपच्या 7 सदस्यांनी संस्कृतमध्ये तर कुमार ऐलानी यांनी सिंधी भाषेतून शपथ घेतली. 3 सदस्यांनी हिंदीतून शपथ घेतली. 4 जणांनी अल्ला साक्ष शपथ घेतली तर 12 सदस्यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा घेतली. अन्य बहुतांश सदस्यांनी ईश्वर साक्ष, पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जासह निवडणुकीपर्यंतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विधानसभेचे आमदार विधानसभा अध्यक्षाची निवड करतात. त्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात येतो. विधानसभा अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्य त्यांचं नामनिर्देशन पत्र भरतात. त्यानंतर या अर्जांची छाननी होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात येतो. जर एकापेक्षा अधिक उमेदवार असतील तर विधानसभेचे सदस्य हात उंचावत त्यांची पसंती कळवतात. सर्व पक्षांनी मिळून एखाद्या नावावर मोहर लावली तर अशा सदस्याची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होते. ही सर्व प्रक्रिया हंगामी अध्यक्षांकडून करण्यात येते. विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्या सदस्याला मुख्यमंत्री आणि हंगामी अध्यक्ष पदाच्या आसनापर्यंत घेऊन येतात. त्यांचं स्वागत करण्यात येतं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज या नवीन अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येतं.
विधानसभा अध्यक्षांचा कार्यकाळ हा इतर सदस्यांच्या कार्यकाळाइतकाच असतो. विधानसभेच्या विशेष सत्रासोबतच अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होते. आता अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्य उद्या 8 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत अर्ज भरू शकतात. ज्या पक्षाचं बहुमत असतं, साधारणतः अशा पक्षाचाच आमदार विधानसभा अध्यक्ष होतो. विधानसभेचा अध्यक्ष हा सत्ता पक्षाचा असल्याने तो सभागृहातल्या कोणत्याही मुद्द्यावर मतदान प्रक्रियेत सहभागी होत नाही. असं असलं तरी सभागृहातल्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी समसमान मतं पडली तर अशा वेळी अध्यक्षांना त्यांचं निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. जर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आला तर त्या अध्यक्षाला त्या कालावधीत बैठकीचं अध्यक्षपद भूषवता येत नाही. एखाद्या सदस्याला सभागृहातून निलंबित करण्याचे, निष्कासित करण्याचे अधिकार तसंच इतरही अनेक अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतात. विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणारे भत्ते आणि वेतन ठरवण्याचा अधिकार त्या राज्याच्या विधानसभेला असतो. राज्यानुसार वेतनामध्ये फरक दिसून येतो. अध्यक्षांना वेतनाव्यतिरिक्त वाहन आणि निवासाची सुविधा देण्यात येते. विधानसभा अध्यक्ष हा आमदारांकडून निवडण्यात येत असल्याने त्याला आमदारांच्याही सर्व सोयी सुविधा देण्यात येतात. त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी विकास निधी देण्यात येतो. टेलिफोन, प्रवास आणि इतर अनेक सुविधा त्यांना देण्यात येतात. राज्यातल्या आमदारांना प्रतिमहा 2,32,000 रुपये वेतन देण्यात येतं. हे वेतन आयकर मुक्त असतं.